नमस्कार, प्रियांकाज किचनमध्ये तुम्हा सर्वांचं अगदी मनापासून स्वागत. आज आपण स्पेशल असा अंडा मसाला कसा बनवायचा ते पाहणार आहोत. इथे आपण एक स्पेशल मसाला वापरला आहे, त्यामुळे याची चव आणखीनच वाढणार आहे. तर तुम्हाला देखील अशी चमचमीत रेसिपी पाहायची असेल तर व्हिडिओ शेवटपर्यंत नक्की पहा. एकदम भन्नाट होते आणि या बनवण्यासाठी खूप जास्त वेळ देखील लागत नाही. चला तर आजच्या रेसिपीला सुरुवात करूयात. सुरुवातीला इथे मी 4 अंडी अशा पद्धतीने उकडून घेतलेले आहेत आणि त्याचे 2 काप तयार करून घेतलेले आहेत. तर आता आपण याला फ्राय करून घेणार आहोत. इथे मी पॅन घेतलेला, यामध्ये घालूयात 2 चमचे तेल. तेल चांगलं गरम झाले की आपण यामध्ये अंड्याचे फोडी तयार करून घेतलेले आहेत त्या घालून घ्यायचे आहेत. तर यामध्ये अशा पद्धतीने सुरुवातीला एक साईड आपल्याला फ्राय करून घ्यायची आहे. आता या अंड्यांच्यावर अंडा मसाला थोडंसं मीठ घालून घ्यायचं आहे. हा अंडा मसाला तुम्ही बाजारातून विकत आणू शकता. इथे मी थोडंसं मीठ देखील घातलेलं आहे आणि याला हलकासा ब्राऊन कलर येईपर्यंत परतून घेऊयात. एका साईडने चांगला कलर आला की आपण याला पलटी करून दुसऱ्या साईडने देखील याला 2 मिनिटे चांगला खरपूस कलर येईपर्यंत परतून घेऊयात. इथे मी हलकासा कलर आलेला आहे. ते इथे हे अंड्याचे जे काप आहेत ते फ्राय करून झालेले आहेत, एका प्लेटमध्ये काढून घेऊयात. तुम्हाला आणखीन याचा कलर हवा असेल तर तुम्ही फ्राय करून घेऊ शकता. आता त्याच पॅनमध्ये आणखीन 1 चमचा तेल घेऊयात. तेल चांगलं गरम झाले की यामध्ये अर्धा चमचा जिरं घालून घेऊयात. तुम्ही ते खड्या मसाल्यांचा देखील वापर करू शकता, पण मी ते अंडा मसाला जो रेडीमेड बाजारामध्ये मिळतो तो वापरला आहे, त्यामुळे मी खडे मसाले वापरले नाहीत. तर जिरं चांगलं फुललं की आपण यामध्ये कांदा घालून घेऊयात. तर इथे मी एक मोठ्या आकाराचा कांदा बारीक चिरून घेतलेला आहे, तो घातलेला आहे. कांदा आपल्याला हलका ब्राऊन कलर येईपर्यंत परतून घ्यायचा आहे. कांदा चांगला हलकासा कलर येईपर्यंत याला 2 ते 3 मिनिटं लागणार आहेत. तर आपण याला सतत हलवत चांगला कलर येईपर्यंत परतून घेऊयात. कांद्याला हलकासा कलर यायला सुरुवात झाली की आपण यामध्ये आलं आणि लसणाची पेस्ट घालून घेणार आहोत. तुम्ही पेस्ट घालू शकता किंवा इथे मी 7 ते 8 लसणाच्या पाकळ्या आणि अर्धा इंच आलं अशा पद्धतीने बारीक करून घातलेलं आहे. याचा पूर्णपणे कच्चापणा गेला पाहिजे. याला चांगले परतून घेऊयात. आणखीन 1 मिनिटभर चांगले परतून झाले की आपण यामध्ये टोमॅटोची प्युरी घालून घेणार आहोत. तुम्ही ते टोमॅटो बारीक करून देखील घालू शकता. इथे मी टोमॅटो मिक्सरला फिरवून घेतलेले आहेत. 2 टोमॅटो वापरले आहेत. टोमॅटो प्युरी घातल्यानंतर यामध्ये थोडंसं मीठ घालून घ्यायचं, म्हणजे टोमॅटो पटकन शिजला जातो. याला चांगले मिक्स करून घेऊयात. आता आपल्याला कांदा टोमॅटो चांगले शिजोपर्यंत परतून घ्यायचं आहे. आपल्याला टोमॅटोचा कच्चापणा पूर्णपणे निघून गेला पाहिजे, नाही तर अंडा करी किंवा अंडा मसाला आपण जो बनवणार आहोत त्याला थोडीशी आंबटपणा येऊ शकतो. त्याला मी थोडंसं मिक्स करून घेतलेलं आहे. त्यानंतर यावर झाकण ठेवून आपण 2 ते 3 मिनिटे हा मसाला मीडियम गॅसवरती शिजवून घेणार आहोत. इथे 2 ते 3 मिनिटं झालेली आहेत. इथे हलकासा टोमॅटो शिजलेला आहे, पण पूर्णपणे देखील शिजलेला नाही, कारण याच्यावर जो फेस दिसत आहे तो पूर्णपणे निघून गेला पाहिजे. आता याच्यामध्ये मी पाणी घातलेलं नाही आहे, कारण टोमॅटोचंच आहे. तुम्हाला जर मसाला तळायला करपत आहे असं वाटलं तर तुम्ही पाण्याचा वापर करू शकता. आता यामध्ये घालूयात पाव चमचा हळद, 1 चमचा धना जिरा पावडर. त्यानंतर यामध्ये लाल तिखट घालून घ्यायचं आहे. तुम्ही तुमच्या आवडीनुसार कमी जास्त करू शकता. आणि 1 ते 1.5 चमचा एग मसाला घालून घ्यायचा आहे. हा तुम्हाला बाजारामध्ये इझिली भेटेल. आणि याला चांगले मिक्स करून घेऊयात. पावडर मसाले सर्व कांदा आणि टोमॅटोमध्ये मिक्स करून झाले की याला एक थोडासा जाडसरपणा येतो. इथे मी दुसऱ्या गॅसवर पाणी देखील गरम करण्यासाठी ठेवलेलं आहे. याला चांगले मिक्स करून झाले की गॅसची फ्लेम एकदम लो करायची आणि पुन्हा झाकण ठेवून आपल्याला हा मसाला 4 ते 5 मिनिटं चांगला शिजवून घ्यायचा आहे. म्हणजे टोमॅटोचा देखील कच्चापणा जाईल आणि आपण जो अंडा मसाला बनवणार आहोत त्याला आंबटपणा येणार नाही. इथे 4 ते 5 मिनिटांमध्ये तुम्ही पाहू शकता मसाला चांगला शिजलेला आहे. मसाल्याच्या वरती थोडीशी तरी दिसू लागली की ओळखून जायचं की मसाला चांगला शिजत आलेला आहे. आता आपण यामध्ये थोडंसं गरम पाणी घालून घेऊयात आणि पुन्हा झाकण ठेवून आपण हा मसाला आणखीन 3 मिनिटे तरी शिजवून घेणार आहोत. तर आता आपण यामध्ये झाकण ठेवूयात आणि 3 मिनिटे मसाला शिजवून घेऊयात. तुम्ही पाहू शकता मसाल्याला चांगलं तेल सुटलेलं आहे. अशा पद्धतीने तेल सुटलं की समजायचं की मसाला चांगला शिजलेला आहे. गॅसची फ्लेम लोच ठेवायची आहे, म्हणजे मसाला तळायला करपणार नाही. आता आपण यामध्ये थोडंसं चवीपुरतं मीठ घालून घेऊयात
आपण टोमॅटोमध्ये देखील मीठ घातलेलं आहे, त्यामुळे इथे तुम्ही अंदाजाने मीठ घालून घ्या. याला चांगले मिक्स करून घेऊयात आणि त्यानंतर याच्यामध्ये थोडीशी कोथिंबीर घालून घ्यायची आहे. इथे माझ्याकडे थोडीशीच कोथिंबीर होती, तुम्ही आणखीन थोडी जास्त घालू शकता. आता याच्यामध्ये आपण जे अंड्याचे काप फ्राय करून घेतलेले ते घालून घेऊयात. सर्व अंड्याचे काप इथे मी घालून घेतलेले आहेत. आता यामध्ये मी आणखीन थोडंसं गरम पाणी घालून घेणार आहे. तुम्ही सुरुवातीला देखील मसाल्यामध्ये घालू शकता, कारण या अंड्यांच्यामध्ये मसाला पूर्णपणे उतरला पाहिजे, त्यासाठी आपण इथे गरम पाणी घालून घ्यायचं आहे आणि पुन्हा झाकण ठेवून याला 2 मिनिटे एका साईडून शिजवून घ्यायचं आहे. 2 मिनिटे झाली की आपण जे अंड्याची काप आहेत ते परतून घ्यायचे आहेत, पलटी करून घ्यायची आणि त्यानंतर पुन्हा याला 2 मिनिटे आपण शिजवून घेणार आहोत. म्हणजे आपण जे मसाले वापरले त्याचे फ्लेवर आहे ते अंड्यांमध्ये उतरून जातील आणि एकदम अंडा मसाला आहे एकदम मस्त असा तयार होईल. पुन्हा झाकण ठेवून याला 2 मिनिटे आपण शिजवून घेऊयात. त्यानंतर इथे आपला हा स्पेशल असा एक मसाला तयार होणार आहे. तुम्ही ते पाहू शकता, एकदम भन्नाट असा तयार झालेला, याला तेल देखील सुटलेलं आहे. इथे आपला हा स्पेशल असा एग मसाला तयार झालेला आहे. तुम्ही नक्की बनवून पहा आणि बनवण्यासाठी खूप जास्त देखील वेळ लागत नाही. तुम्ही जर मार्केटमधील एग मसाला वापरला तर याला अगदी कमी वेळ लागतो. आता आपण सर्व करण्यासाठी घेऊया. तर तुम्हाला आजची रेसिपी कशी वाटली ते कमेंटमध्ये नक्की सांगा आणि व्हिडिओ आवडल्यास व्हिडिओला लाईक करा. प्रियांकाज किचनवर नवीन असाल तर सबस्क्राईब करून शेजारी बेल आयकॉन क्लिक करून ऑल प्रेस करा, म्हणजे तुम्हाला येणारे व्हिडिओचे नोटिफिकेशन सर्वात आधी मिळतील. पुन्हा भेटत असाच एका नवीन चमचमीत अशा रेसिपीमध्ये. तोपर्यंत धन्यवाद.